शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत झाला आणि आज आपण पाहतोय खरं तर अटीतटीच्या लढतीमध्ये आता हे दोन संघ येऊन ठेपलेले आहेत. म्हणजे कुठेतरी दोन्ही संघांना डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आता या मॅच मध्ये असणार आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे एक ग्रुप मधून आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र हा प्रवास त्याचा इथेच थांबणार आहे. लक्षात असू द्या. दोन षटकांचा हा देखील सामना आहे आणि या दोनच षटकांचे मॅच आहे. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय दोन्ही षटकामध्ये पॉवर प्ले नसणार आहे. याचा बेनिफिट किती मिळेल गोलंदाजाला हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं. आणि आता गोलंदाज आपण पाहतो प्रशांत मसने. या दरम्यान हरिभक्त परायण अनंत बुवा तरे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. विकेट अटॅक साठी लगेच आल्या आल्या पारितोषिक त्याने लावलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. या बुवा आपलं स्वागत आहे. दोन षटकांचे मॅच आहे. महाराष्ट्राचा धारकरी आणि पंढरीचा वारकरी, धार्मिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व अनंत बुवा तरे आपले मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन. पहिलाच बॉल यावेळेस खोलवट टप्प्याचा होता साई मस्तेसाठी आणि आता पहिल्या बॉलवरती खोलवट टप्प्याची या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू टाकण्यात आली. त्यानंतर अक्षरशः खोदून काढत असताना एक सिंगल धाव लॉंग ऑफच्या दिशेने या ठिकाणी मिळवण्यात यश प्राप्त झालेलं आहे ते बॅटर साईला. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतो यश तरे ज्यांनी कालचा दिवस खरं तर गाजवलेला. आमच्या सोबत आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी नितेश तरेत आणि बॅटिंगसाठी यश तरेत. एक सिंगल धाव या ठिकाणी आलेली आहे. आपण पाहतो गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे. दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि ती किमया आता दाखवत असताना आपण पाहतोय. हो चांगला स्ट्रोक यश तरेचा वेगाला प्रत्युत्तर देत असताना बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. खेचून मारलेला फटका पिकअप स्ट्रोक आलेला खणखणीत एसपीएल षटकार. या खेळाडूला घडण्यामागचं कारण असतील ते अविनाश तरे. खरं तर आपण पाहतो प्रत्येक खेळाडूला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक यंगस्टरला संधी ते देतात. आणि काल देखील एक खेळाडूची अनाउन्समेंट झालेली होती हरेश्वरची. हो पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय. त्याचा स्ट्रॉक झोन आहे. फॉलिंग स्वीपचे फटके अप्रतिम खेळतोय आणि अगदी आपण पाहिलं तर आता त्या झोन मध्ये खेळत असताना आपण पाहतोय चौकारा षटकारानंतर आलेला हा चौकार 10 का दम दाखवलाय गोलंदाज प्रशांत मसनेला. चौकार. तो फिर कभी नाही, कारण हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आता या दोन्ही संघांसाठी आहे. केलेली मेहनत आणि त्या मेहनतीची खरं तर मेहनतीचं फळ मिळायला हवं यासाठी प्रयत्न अतोनात केले जात आहेत. हो यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका एक सिंगल आली आहे कंप्लीट आणि एका सिंगल वरती अंपायर सिग्नल नो बॉल. हो क्या बात आहे, क्या बात आहे. सोने पे सुहागा. आणि खरं तर इथे हे मिस्टेक पाहायला मिळालेली आहे. फिल्डिंग मध्ये ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत आणि आता फ्री हिटची संधी देखील असणार आहे. फिल्डर तुम्ही चेंज करू शकणार नाहीये कारण हा नियम आहे. लक्षात असू द्या. मागच्या मॅच मध्ये कदाचित जी मागची मॅच झाली त्या अगोदरच्या मॅच मध्ये हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. आणि आता 1+1 मिळतील एकंदरीत 2 धावा.
बघा अंपायर्स काहीतरी सूचना करतात कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन लक्षात असू द्या. काही फिल्डिंगमध्ये ज्या त्रुटी ऑलरेडी आढळलेल्या आहेत त्याच्यावरती काहीतरी चर्चा पंच देखील करतायत. पाहावं लागेल एक्झॅक्टली फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी कोणत्या बाजूनं सेट केला जाईल हे लक्षात असू द्या. पाहावं लागणार आहे. एक्झॅक्टली पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बाहेर काढला खेळाडू. एक स्क्वेअर लेगचा आतमध्ये घेण्यात आलेला आहे. गोलंदाज आपण पाहतो प्रशांत कारण स्ट्राईक एंडला लेफ्टी फलंदाज असल्या कारणास्तव आपण पाहिलं तर आता सध्या रायटी बॅट्समन साई मस्ते आलेला आहे. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला कन्वर्ट केलाय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाही अजिबात थांबवण्यात आलं यश तरेला कारण त्याच्या देखील बॅटमधून धावा येतात हे माहिती आहे साईला. आणि आता संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा आहेत. चांगली सुरुवात सध्या तरी आपण पाहतोय. या दरम्यान मंगेशजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपली मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती संघाचे संघ मालक आहेत. षटकातील 2 चेंडूचा खेळ बॅलन्स पर्याप्त. पुन्हा एकदा आपण पाहतोय खेचून मारण्याचा स्ट्रोक या ठिकाणी सपशेल अपयशी राहिलेले आहेत. आउटसाइड ऑफस्टमा चेंडू थोडंसं बाहेर काढला आणि त्याचा बेनिफिट जरूर गोलंदाज प्रशांत मसलेला मिळत असताना डॉट बॉल कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न ते करतात. 2 षटकामध्ये किमान 30-35 धावा जर बनल्या तर एक सेफ टोटल असू शकते परंतु 25-30 बनल्या तर फायटिंग जरूर स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. प्रशांत एक नामवंत गोलंदाज हा देखील आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू डॉट आलेत. ज्या प्रशांतच्या विरोधात 2 मोठे फटके यश तरेने दाखवले होते त्याच यश तरेला आता थांबवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज प्रशांत मस्ते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकामध्ये आहेत 14 धावा 14 रन्स. शेवटचा अंतिम षटक. काही क्वेरी आहे भावेश कुंभार यांची. त्यांचा डाऊट देखील क्लिअर होईल या मॅच नंतर. शेवटचा अंतिम षटक आणि आता गोलंदाज स्वप्नील तरे अर्थातच शॉन या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. फुल टॉस बॉल विकेट अटिक जर संपादित केली तर सन्माननीय अनंत बुवा तरे यांच्या वतीनं पारितोषिक मिळणारे गोलंदाजाला परंतु त्याच्यावरती भव्य आक्रमण करण्यात आलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. बॉल सीमा पार लॉंग ऑफ लावलेला साई मस्तेचा षटकार. क्या बॅटिंग करताय साई. एका बाजूने अगदी आपण पाहतो किल्ला लढवता दुसऱ्या बाजूने यश त्याला साथ देतोय. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत 2-0 20 धावा 20 रन्स. गोलंदाज स्वप्नील तरे. स्ट्राईक एंडला साई मसने. या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर शॉट ऑफ गुडलिन. चांगला चेंडू या स्पॉटकडे पाहत राहिले साई मसने. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाला आणि खरं तर त्यानंतर हा चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय तोपर्यंत डॉट बॉल. शेवटचे अंतिम 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न करेल आविर्ष इलेक्ट्रिकल्स 10 पेंट 11 आज सगळं आपल्याला पाहायचं. शेवटचे अंतिम 4 बॉल. या दोन्ही संघाचं भवितव्य या मॅच वरती अवलंबून आहे.
ऑन साइडला आणखीन एक लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 लॉंग वे षटकार. कदाचित तो झाड मध्ये नसताना तर हा चेंडू शेलू गावामधून आणावा लागला असता. बॉल सीमा पार षटकार. षटकाराला आणि या षटकाराने संघाची धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26. सामना अत्यंत महत्वाचा आहे. दोन्ही संघांचं भवितव्य अगदी आपण पाहतोय अस्तित्व पणाला लागलेलं आहे. कारण या मॅच मध्ये जिंकायचंय मानस जतीन 11 संघाला देखील, तर दुसऱ्या बाजूला आविषा इलेक्ट्रिकल स्टेंट पेंट 11 याही संघाला जिंकायचंय आणि त्याच उद्देशाने हे प्रयत्न चालू आहेत. कोण जिंकेल, जो मात्र प्रत्येकावरती हावी होईल, जो मात्र चांगला खेळ मैदानामध्ये दाखवेल तीनही फॉर्मॅट मध्ये, तो या मॅच मध्ये जिंकणार हे मात्र नक्की आहे. याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे कारण सामना शेवटपर्यंत तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. 26 धावा धाव फलकावरती आहेत. षटकार डॉट षटकार आणि आता गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय. शतरक्षक डीप मध्ये तैनात. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. साहिल हवी स्ट्राईक. यश तरे त्यानंतर पलटले पाहावं लागेल आणि या 2 धावा. कदाचित नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला यश तरे हा खेळाडू पाहायला मिळेल. यंगस्टर आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतात आणि आता संघाची धावत संख्या 28 वरती आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल. स्टील 2 टू गो. फायटिंग टोटल या मॅच मध्ये जरूर बनली आहे, परंतु जर या मॅच मध्ये सेफ व्हायचं असेल तर शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आणि कदाचित गोलंदाजाने जर करिश्मा दाखवला तर मानस जतीन 11 सुद्धा कमबॅक करेल. आडव्या बाटने बॉल चालला डीप मध्ये बड विकेटला. एक सिंगल ऑन द स्टंप पैकी आपल्याला पाहायला मिळते एकच धाव. शेवटच्या अंतिम बॉलवरती किती धावा येतील. संघाची धावत संख्या धावफलकावरती 29. 29 धावा झालेल्या. जरी कदाचित शेवटच्या बॉलवरती धाव आली नाही तरी मात्र 15च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागणार आहेत. परंतु पाहावं लागेल शेवट काय होतंय आणि शेवटमध्ये काय घडतंय हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. अंतिम बॉल स्वप्नीलचा आपण पाहतो फेस करण्यासाठी, कारण 5ही चेंडू जर आपण पाहिले तर फेस केले होते ते साई मसनेने. सेट बॅट्समन होता परंतु आता मैदानामध्ये आलाय बॅटर यश तरे. शेवटचा अंतिम बॉल. फर्स्ट इनिंग पूर्वार्ध तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल आणि ते अंपायर सिग्नल वाईट बॉल आणि बळतील या ठिकाणी या 2 धावा. हो नाही आणि खरं तर आपण पाहिलं तर यश तरे याचं देखील थोडंसं लक्ष नव्हतं आणि त्याला तर कॉलिंग करण्यात आली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता. कदाचित ही धाव कंप्लीट सुद्धा होऊ शकली असती, परंतु या ठिकाणी 1+1 बळतील 2 धावा. हा रिव्ह्यू कशासाठी? वाईड बॉल साठी. ओके, फिल्डिंग करणाऱ्या एक्झॅक्टली ऑफिशियल अंपायर आपला रिव्ह्यू आहे का? ओके, अंपायरचा रिव्ह्यू आहे. अंपायरचा रिव्ह्यू आहे. ओके.
वाईड बॉल. 1+1. अगदी आपण पाहतोय शेवटच्या मुमेंटला हा चेंडू आत आलेला आपल्याला दिसतोय आणि खरं तर पंचाने हेच याचं विश्लेषण केलेलं आहे. असं 31 धावा झालेले आहेत आणि आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि आता शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल मानस जतीन 11 संघाचा गोलंदाज. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आहे स्वप्नील. फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा DRS करण्यात आलेला. फेअर बॉल. धावा मिळतील 6 कारण स्टेप आउट होते बॅट्समन आणि आता मिळतील धावा फक्त 6 कारण चेंडू थोडासा लँड होतोय आणि या ठिकाणी या शेवटच्या बॉलवरती आल्या म्हणजे अगदी शेवटच्या बॉलसाठी मानस जतीन 11 संघाने 8 धावा खर्च केलेल्या आहेत. स्वप्नेल्या गोलंदाज आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. चला टॉस आपण करू. शिवाज्ञा 11 आणि यश ॲव्हेंजर्स. यश ॲव्हेंजर्स आणि शिवाज्ञा 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकर या टॉस साठी. चला टॉस करू नेक्स्ट मॅचचा.
चला टॉस आपण करू बुवा. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करणार आहोत. गणेश आणि सलामीची जोडी सचिन ही आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय साई बसनेचा पहिला चेंडू डॉट आला. धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 37 धावा बनले गेले आहेत आणि 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी संपन्न होतोय. शिवाज्ञ 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय बॉल चाललाय डीप. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा पार आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू घेण्यात आलेला. मानस जतीन वेस्ट हाईट साठी. नो बॉल आणि त्यावरती मिळतील 4 धावा. म्हणजे एकंदरीत 5 एक्स्ट्रा रन मिळणार आहेत. गोलंदाज साई हो या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. चेंडूला पॉज केला अग्नी. या ठिकाणी आपण पाहतो 2 धावा मिळतील. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर नो बॉल आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हरिभक्त परायण अनंतबुवा तरे यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येणार आहे. ओ लाईन चांगली आहे. बॅक ऑफ द हँड या ठिकाणी चेंडू टाकण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतात आणि एक चेंडू सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला. डॉट आला त्यानंतर अगदी ओव्हर द वेस्ट हाईट बीमर बॉल. त्याच्यावरती 4 धावा. शतक्षकाने चुका केल्या आणि या 4 धावा आपण पाहतो. मानस जतीन 11 संघाला हे प्रयत्न करावे लागणार आहेत. 38 धावा म्हटल्यानंतर प्रति षटकामागे 19 ची सरासरी आहे. धावा बनवावाच लागणार आहेत. बेस्ट टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. कॉट अँड बोल्ड फलंदाज ठिकाणी होईल बाद. गणेश मस्तेला परतावा लागणार आहे माघारी. फलंदाज बाद. सात धावा धाव फलकावरती पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आणि आता मैदानावरती एबी अनिकेत भगत आलेले आहेत. फुल टॉस बॉल. संपर्क व्यवस्थित नाही आहे बॅट अँड बॉलचा. प्रचंड वेगवान चेंडू आणि आता डॉट बॉल. क्षमता आहे अनिकेत भगतकडे सुद्धा या मॅच मध्ये मोठमोठे फटके लगावण्याची. कारण अगदी त्याच खेळीच्या जोरावरती हा संघ देखील या स्टेपला येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. हो यावेळेस आखू टप्पाचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चिनू चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत एक सिंगल मिळेल. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 8 धावा झालेल्या आहेत.
38 धावांचं लक्ष्य आणि 38 धावांचं लक्ष्य अगदी आपण पाहतो या त्याच 8 धावा आहेत ज्या मात्र स्वप्नीलने शेवटच्या एका चेंडूसाठी खर्च केल्या होत्या आणि आता किमान 6 चेंडूमध्ये जवळजवळ 30 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. कॅमेरामॅन आर्यन धुळे असतील, सचिन मिरकुटे आणि गणेश हिलम सर्वांचं कौतुक करावं लागणार आहे कारण आजचा अंतिम दिवस आणि ऑफिशियल अपडेटर बड्डे बॉय निशांत बागडे आपले विशेष आभार. ओमसाहेब मित्रमंडळ शेलू आणि ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या वतीनं शेवटचं अंतिम षटक आहे. सामना थोडासा स्पीडअप करायचा. नेक्स्ट मॅच एका बाजूला शिबाज्ञा 11 आणि यश ॲव्हेंजर्स. गोलंदाज यश तरे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतो आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. कदाचित वन लेफ्ट चेंडूला जाऊ दिलं परंतु हा डॉट बॉल होता. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतात. क्षमता अनिकेत भगतकडे सुद्धा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करण्याची कारण आता प्रत्येक बॉलवरती त्याला हा वाईस सफर करावे लागणार आहे. हो लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि इथे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात विकेट या ठिकाणी बाद होणार आहे. पॅव्हेलियन मध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणीही बसू नका ही नम्रतेची सूचना आहे कारण वारंवार सूचना व्यवस्थापन मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बॅटर मनोज शेट्टे. 4 बॉल आणि आता 30 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला आपण पाहतोय जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर काउक कॉर्नर फेस मधून हा बॉल सीमा पार मिळतील धावा 4. पडला 4 की 6. या आपण क्वालिटी विथ क्लॅरिटी पुन्हा एकदा चेक करणार आहोत. 4 की 6. सहा धावा आहेत. षटकार. हो ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक चेंडू हवेत क्षेत्ररक्षक जज करतात परेश आणि आता झेल टॉप. एकच धाव मिळेल. कदाचित हा सामना थोडस कठीण आहे आणि आता अगदी आपण पाहतोय हळूहळू ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक होतय. 22वा धाव फलकावरती आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा अजूनही 16 धावांची गरज आहे. कदाचित या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल आणि आता हा सामना जणू काही या मॅच मध्ये एकतर्फी पाहायला मिळेल. साई मस्तेने जो मात्र आपण पाहिलं तर पहिले षटक हाताळलं चांगलं कमबॅक त्याने केलं. 8 धावांचं षटक हाताळलं आणि आता यश वरती आक्रमण या ठिकाणी चढवण्यात आलेलं आहे.
चला सामना स्पीडअप करायचं विनंती राहील प्रत्येकाला, कारण अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओ या ठिकाणी वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. शेवटचा बॉल ऑन साइडला आणि आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकलाय आविर शाह इलेक्ट्रिकल्स 10 पेंट 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम मानस जतीन 11 याही संघाचं विशेष कौतुक. चला टॉस संपन्न झालेला आहे. शिवाज्ञा 11 आपण लगेचच फिल्डिंगचा ताबा घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच एंटर करा.